श्रीरामपूर नगर परिषद निवडणूक पार पडल्याला जेमतेम 3 ते 4 महिने उलटले असतानाच नवनिर्वाचित नगरसेवकांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे। अनेक प्रभागांमधील नगरसेवकांचे पद धोक्यात आले असून त्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे। प्रतिस्पर्धी उमेदवारांनी थेट न्यायालयात आणि जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेतल्याने श्रीरामपूरच्या राजकारणात पोटनिवडणुकांचे संकेत मिळू लागले आहेत। अनेक नगरसेवकांविरोधात गंभीर स्वरूपाच्या हरकती नोंदवण्यात आल्या आहेत। यात प्रामुख्याने घर, जमीन, मालमत्ता आणि कर्जाची माहिती निवडणूक आयोगापासून लपवल्याचा आरोप, स्वतःच्या किंवा कुटुंबाच्या नावावर शासकीय जमिनीवर अतिक्रमण असल्याचा मुद्दा, स्वतःवरील दिवाणी व फौजदारी गुन्ह्यांची माहिती प्रतिज्ञापत्रात न दिल्याने निर्माण झालेला पेच, पालिका निवडणुकीवेळी काहींनी पक्षाचा फॉर्म जोडला नाही तर काहींनी जात प्रमाणपत्राऐवजी चुकीचे दाखले जोडल्याने त्याचे प्रतिस्पर्धी हे जात पडताळणी न्यायालयात गेल्याची चर्चा दबक्या आवाजात असून आता या प्रकरणांची सुनावणी हायकोर्टाऐवजी स्थानिक दिवाणी न्यायालयात आणि जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू झाली आहे। पराभूत उमेदवार माहिती अधिकारात पुरावे गोळा करत असून काही प्रकरणांमध्ये लवकरच निकाल लागण्याची शक्यता आहे। विशेष म्हणजे या लढाईत पक्षाचे ज्येष्ठ नेते मध्यस्थी करण्यास तयार नसल्याने नगरसेवकांना ज्याचे ओझे त्यालाच या न्यायाने स्वतःची बाजू सांभाळावी लागत आहे। त्यामुळे नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली असून येत्या काळात काय घडणार याबाबत शहरातील कट्ट्यांवर नागरिकांच्या चर्चा रंगल्या असून अपात्रतेच्या या टांगत्या तलवारीने कोणाचा बळी जाणार आणि कोणाचं पद सुखरूप राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला ब्युरो रिपोर्ट।